रामराम मंडळी. बघा, आपल्याला आज एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. कारण ते बोलणार आणि त्यावरती आपण बोलणार आणि ते तुम्ही ऐकून आणि त्याचा आनंद घेणार, यामध्येच सगळ्यात मोठा असा परमोच्च असा आनंद आहे. बघा, 2 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस बोलले होते की कामाला स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे आहे का, यावरती उद्धव ठाकरेंनी जो त्यांना उत्तर दिलंय ते उत्तर खूप हास्यास्पद आहे. की तुम्ही देवेंद्र फडणवीस कधीच उद्धव ठाकरे होऊ शकत नाहीत. ते बोलले की तुम्ही उद्धव ठाकरे होऊ शकत नाहीत. का होऊ शकत नाहीत? की 2.5 वर्ष जे त्यांनी काही केलं ते खूप चांगलं त्यांनी कार्य केलं. त्यांचं जे राजकीय वाटचाल होती साहेबांची, उद्धव साहेबांची, ती अतिशय चांगली होती. आणि जे काही आतापर्यंत मी केलं 2.5 वर्षामध्ये ते कुणीच करू शकलं नाही, हे त्यांना त्यातून सांगायचं आहे. त्यात त्यांनी सांगितले की हे उद्योग आले होते, ते उद्योग मी त्यांचे उद्योग आहेत म्हणून त्याला स्थगिती दिली. का दिली? की ते उद्योग गुजरातचे आहेत, ते उद्योग महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणून त्याला स्थगिती दिली. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, आता व्यवसाय म्हटला किंवा कामगार लोकांना काम पाहिजे हाताला, बेरोजगारी नको आहे, तर काहीतरी कंपन्या आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्योग आणलेच पाहिजे. कारण ते उद्योग आणल्याशिवाय आपल्या येथील लोकांना, तरुणांच्या हाताला काम मिळणार नाही, एक सत्य आहे. आणि जर जास्ती कंपन्या बघितल्या तर कंपन्या ह्या पूर्णपणे भारताबाहेरील आहेत, हे भारताच्या महाराष्ट्राबाहेरील पण काही आहेत. कारण ह्या कंपन्या महाराष्ट्रामध्ये आल्या, त्यांना सहकार्य ही शासनाने केलं, पण त्या ठिकाणी जो रोजगार आहे तो रोजगार ही महाराष्ट्रामधील तरुणांना मिळणार आहे, नाही की आउट ऑफ महाराष्ट्रातील लोकांना मिळणार आहे. पण जे मुद्दा अतिशय महत्त्वाचा उद्धव साहेबांनी मांडला, कारण तुम्ही उद्धव ठाकरे होऊ शकत नाही, अगदी बरोबर आहे. देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस कधीच उद्धव ठाकरे होऊ शकत नाही, अशी वेळ ही त्यांच्यावरती अजून आली नाही. की देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा आदर्श घ्यावा, असे कार्य करावे किंवा त्यांची बरोबरी करावी, इतकी वाईट वेळ ही देवेंद्र फडणवीसावरती आतापर्यंत तर आली नाही, याच्या पुढेही येणार नाही, याची गॅरंटी यातून आम्हाला दिसून येते. कारण जे दूरदृष्टीपणा असेल, कामाचा झपाटा असेल किंवा कामाची शैली असेल, हे महाराष्ट्रानं बघितली आहे. पण हे ज्या गोष्टी असं ऐकायला मिळतात त्यावेळेस फक्त एकच होतं, ते म्हणजे हास्य. म्हणजे यांचे व्हिडिओ बघताना किंवा यांच्या न्यूज ऐकताना सोबत बीपीची गोळी खाऊन ते न्यूज बघावं लागतं. कारण हसून हसून अटॅक यायची भीती ही लोकांना असते. खाली टीव्हीच्या खाली एक कॅप्शन लिहायची इच्छा होते मला, काय 60 वर्षावरील लोकांनी यांचे व्हिडिओ बघू नका किंवा यांचे बातम्या ऐकू नका. कारण एवढे हास्यास्पद गोष्टी असतात, तुम्हाला याचा अंदाज नाही का. तुम्हाला जी मी बातमी सांगणार आहे पुढची, म्हणजे तुम्हाला मी पुढचा मुद्दा मांडणार आहे, तुम्हाला ह्यातून कळून येईल की बालिशपणा कसा असतो किंवा नेमका एक पोरखटपणा जो असतो, तो पोरखटपणा कुठल्या पातळीपर्यंत असू शकतो तुम्हाला कळून जाईल. आणि तुम्हाला त्या ठिकाणी हसावं की बोंबलावं की यांना शिव्या द्यावा, तुम्हाला हाच मोठा प्रश्न पडेल. हा प्रश्न मला पडला होता ते पाहत असताना. आता विश्व प्रवक्ते म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच चेहरा ऑटोमॅटिक येतो. त्यांना विश्व प्रवक्ते हे त्यांच्या चांगल्या कामातून लोकांनी यांना पदवी बहाल नाही केली, त्यांना विश्व प्रवक्ते ही उपहासात्मक त्यांना पदवी दिलेली आहे. जर म्हणतो गावात बघा की हे गावाचे पाटील आहेत, हे देशमुख आहेत, त्यांना घरी खायला नसतं काय, पण ते गावागावात चलत असतात असं की हे सरपंच साहेब आहेत, हे आमदार साहेब आहेत, हे खासदार आहेत, गावात लोक म्हणतात. पण त्यावेळेस तो व्यक्ती कुठं खासदार किंवा आमदार नसतो, फक्त ते उपहासात्मक त्या व्यक्तींना म्हणत असतं. असेच हे विश्व प्रवक्ते आहेत, अशीच लोकांनी यांना पदवी दिलेली आहे. हे विश्व प्रवक्ते सकाळी 9 वाजता येऊन जे काही मीडियासमोर बोलतात, त्यावरती काही त्यांचीच मीडिया आहे ते सगळ्या गोष्टी लॉन्च करते आणि त्याची वाहवा करते. म्हणजे आपलेच लोकांनी आपले इंटरव्ह्यू घ्यायचे आणि ते इंटरव्ह्यू बघून आपल्या लोकांनी टाळ्या वाजवायच्या, हे काम आतापर्यंत परंपरागत हे चालत आलेले आहेत. मग आता त्यांचेच मित्रांचे मुलगा आदित्य ठाकरे, आता आदित्य ठाकरेंनी काल एक भाषण केलं होतं. त्यांनी सांगितले की जसं क्रिकेटमध्ये अट्टापट्टू, त्यानंतर मार्कवा, स्टीव्हा असे भाऊ होते, त्यांनी पूर्ण क्रिकेट विश्व हलवून सोडलं होतं. असेच राजकारणामध्ये ही 2 भाऊ आहेत,
त्यामध्ये एक सुनील राऊत, तुमचे बऱ्यापैकी तुम्हाला हे माहीत नाही, तुम्हाला हे नाव काय आहे ते सुनील राऊत. हे सुनील राऊत हे आमदार आहेत उभाटा गटाचे विक्रोळीचे. हे संजय राऊतांचे भाऊ आहेत. ठीक आहे. हा, तो कळलं असेल की ह्याच माणसानं बोलला होता की लोक कुंभमेळ्यात जाऊन पापे धुवायला गेले होते. मी कुंभमेळ्यात त्यामुळं नाही गेलो की लोकांना धुतलेले पाप माझ्या अंगाला येतील, त्यामुळं हे असं वक्तव्य करणारे त्यांचेच बंधू असू शकतात. हे महाराष्ट्रानं त्यावेळेस बघितलं होतं. मग हे सुनील राऊत आणि संजय राऊत हे दोघं म्हणजे तसे आट्टापट्टू आहेत, तसे हे दोन असे चांगले खिलाडू. त्यामुळं हे राजकारण आव्हानित आहे आणि जो शिवसेनेचा वट आहे ते यांच्यामुळेच आहे. तुम्हाला मी शेवटी दाखवतो व्हिडिओ दोन्ही पण. एक ठाकरे साहेबांचा व्हिडिओ आणि एक व्हिडिओ आदित्य साहेबांचा. साहेब म्हणतो उपवासात मी पण. तुम्हाला ह्या दोघांचा व्हिडिओ शेवट तुम्हाला पाहायला नक्कीच मिळेल. मग या ठिकाणी ते असे बोलले होते की दिल्लीमध्ये फिरताना संजय काकासोबत फिरत असताना खूप मजा येते. बघा, आपण लहानपणी म्हणायचो की मला भैयासोबत फिरायला खूप मजा येते, मला पप्पासोबत फिरायला खूप मजा येते, मला ताईसोबत फिरायला खूप मजा येते, किंवा मला माझ्या मित्रासोबत फिरायला गाडीवरती खूप मजा येते, मला आगाऊपणा करायला खूप मजा येते, मला पोरी खेळायला खूप मजा येते. त्या आपण गोष्टी ह्या त्या काळात बोलल्या होत्या. तो आपला काळ होता मजा घ्यायचा. पण एकच आपण आमदार म्हणून आहे आणि आपण माजी मंत्री पण आहात, तर ही त्यांना संजय राऊतासोबत दिल्लीमध्ये फिरताना मजा येत होते. का मजा येते? कारण दिल्लीमध्ये राऊतांचा वट आहे. आता राऊतांचा वट कसा आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की राऊतांचाही वट असू शकतो तेही दिल्लीमध्ये, त्यांचा वट महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या बाहेर कुठे पाहायला मिळाला नाही, पण तो वट त्यांचा दिल्लीमध्ये आहे म्हणा. आणि दिल्लीमध्ये लोक त्यांना गुरुजी गुरुजी म्हणतात, लोक त्यांना सलाम ठोकतात आणि हे नेते हे देशभरामध्ये लोकप्रिय आहेत. संजय नावाचे राऊत ही देशभरामध्ये लोकप्रिय आहेत. की फक्त मला तुम्ही अशा दोन कामं सांगा, जास्त सोडून द्या. संजय राऊतांनी केलेले समाजाकरता दोन कारणं किंवा दोन नावं सांगा. त्यांनी कामं कुठले दोन केलेले आहे? ते फक्त सकाळी उठल्यावर बोलण्यापासून ते दुसरं कुठलं काम करत नाही. पण एक वेळ सांगतो, तर तुम्ही एक व्हिडिओ बघून घ्या होता. दोन असे बंधू होते, स्टीव्ह व मार्को. आणि तसंच ह्याच विभागात दोन बंधू आहेत, सुनील राऊत जी आहेत आणि दुसरे ज्यांचं नाव सांगण्याची गरजच नाहीये. मला वाटतं 2 आठवड्यापूर्वी दिल्लीत होतो आणि दिल्लीत गेल्यानंतर संजय काका बरोबर फिरताना खूप मजा येते. मी घरी येऊन आई बाबांना पण तेच सांगितलं की प्रधानमंत्र्यांबरोबर कदाचित जेवढी फिरायला मजा नाही येणार तेवढी संजय काका बरोबर फिरायला मजा येते. कारण एका माणसाच्या हातात कुठचंही शासकीय पद नसताना, एका माणसाच्या हातात मंत्रीपद नसताना जी काही वट संजय काकांनी दिल्लीत बनवलेली आहे ना ती बघण्यासारखी असते. तुम्ही आवर्जून दिल्लीत जा आणि त्यांच्याबरोबर फिरा. प्रत्येक माणूस सगळीकडे, त्या दिवशी कोण आपल्या एअरपोर्टला गुरुजी असं करून तुम्हाला हे केलं. आणि नुसतं महाराष्ट्रातली लोक नाही तर देशभरातून लोक बघत असतात. त्यांचा आवाज देशात सगळीकडे जात असतो आणि ते इथे बसलेत म्हणून मी त्यांचं कौतुक करत नाही. घरी पण हेच सांगत असतो की तिथे प्रत्येक जण, तो भाजपचा जरी खासदार असेल ना, डोळा मारतो आणि सांगतो संजय काकाला, नाही नहीं संजय जी ठीक चल रहा आपका, ऐसे ही लगे रहो. पाहिलंच मज्जा. जसं दिल्लीमध्ये फिरताना आदित्य ठाकरेंना संजय काका सोबत फिरताना जशी मज्जा येते, तसं यांचे व्हिडिओ बघताना पूर्ण महाराष्ट्राला मज्जा यावी, मज्जा वाटावी म्हणून तुम्हाला मी हा व्हिडिओ दाखवला. बघा, देशामध्ये लोकप्रिय नेता आणि राऊतांना भाजपचे खासदार डोळा मारतात म्हणा. हे बाबा मी नाही बोलत, हे आदित्य ठाकरे म्हणतात की संजय राऊतांना भाजपचे खासदार डोळा मारतात आणि न्यूजवाले म्हणतात तुमचं चालू द्या. ते असं म्हणतात, ते असं बोलले. आता डोळा मारणे, नेमकं डोळा कोण कुणाला मारतो हा एक मोठा प्रश्न आहे. माणसानं माणसाला डोळा कधी मारला मी बघितलं नाही की माणूस डोळा कुणाला मारतो हा एक मोठा प्रश्न आहे. आणि डोळा का मारतो
हाच या पुढला प्रश्न आहे. पण हे मुळात डोळा मारणे आणि डोळा संजय राऊताला मारणे आणि ते भाजपच्या खासदाराने मारणे, हे तर थोडं ऐकलं ना थोडंसं मनाला एक आतून एक जोक फुटतो स्वतः. आणि न हसणारा माणूसही जो 12-13 वर्ष कधी हसला नाही, मग त्यावेळेस ह्या जो व्हिडिओ जो व्यक्ती बघेल तो खळखळून हसेल की राऊतांना बघून भाजपचे खासदार सुद्धा डोळे मारतात. आतापर्यंत शिट्ट्या मारतात हे ऐकलं होतं, टाळ्या मारतात हे ऐकलं होतं, पण डोळा मारतात ही गोष्ट प्रथमतः ऐकतोय. तुम्ही ऐकला असाल तर खाली नक्कीच कमेंट करून सांगा. मग दिल्लीमध्ये फिरताना नेमका असा कुठला अशी तर मजा येते, हा एक मोठा प्रश्न आहे. आता मजा नेमकी कुठली असते ही पाहणं महत्त्वाचं आहे. कारण लहान लेकराला मोठ्यासोबत फिरताना मजा काय येते माहिती आहे का? कारण त्या लेकरांना हवं ते खाऊ देतं ते मोठं माणूस. त्यामुळे त्याला असं वाटतंय की मी यांच्यासोबत फिरतोय, मला खायला भेटते, हीच माझी मजा. पण आता राऊतांच्या सोबत आदित्य ठाकरे फिरतात, मग त्यावेळेस राऊताकडून आदित्य साहेबांना नेमकं काय भेटतंय? आता खाऊ खायचं यांचं वय नाही, पण त्यांना नेमकं भेटतंय काय, हा एक मोठा या ठिकाणी प्रश्न येतो. पण हे 4-5 उदाहरण तुम्हाला सांगितले, या 5-6 गोष्टी बोलल्या होत्या, ह्या सगळ्या गोष्टी हसण्यासारख्या आहेत. तुम्ही हसवा त्या गोष्टी, तुम्ही त्या गोष्टी बघून हसा आणि ते लोकांना तुम्ही ते हसवा. म्हणून हा व्हिडिओ जो आहे तुम्ही व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. आणि बघा आता राऊतांची गोष्ट आहे, ठाकरेंची गोष्ट आहे. वडील म्हणतो तुम्ही कधी उद्धव ठाकरे होऊ शकत नाही. स्वतःच आपली कशी बेइज्जती करून घेता येईल, स्वतःची कशी इज्जत काढता येईल हे स्वतःच काढतात. म्हणजे बहुतेक हे त्यांचं वाक्य आहे, हे वाक्य स्क्रिप्टेड नसावं. कारण आता लोक म्हणतात ना की संजय राऊत त्यांना लिहून देतात काय बोलायचं काय नाही. मग हे जे वाक्य आहे हे राऊतांनी लिहून दिलं नसावं असं मला तरी वाटतं. कारण काय, तुम्ही ठाकरे कधी होऊ शकत नाहीत. आणि आदित्य काय म्हणतात, दिल्लीत संजय काकासोबत फिरताना मजा येते. हे दोन्हीही वाक्य बघितले तर असं वाटतंय शिंदे साहेबांनी जे गद्दारी केली यांच्या मते ती योग्यच होती आणि शिंदे यांच्यापासून जे दूर आले तेही योग्य होतं. हे मनाला तंतोतंत पटतंय. तुमचं एकूणच या सगळ्या हास्यजत्रेविषयी मत काय नक्कीच आम्हाला कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ शेअर करून तुम्हाला एक फायदा असा होईल, तुमच्यामुळे कोणीतरी हसून येईल. नमस्कार.